एका पुरुषाला शिक्षित करून तुम्ही फक्त एका व्यक्तीला शिक्षित करता, पण एका स्त्रीला शिक्षित करून तुम्ही एका संपूर्ण कुटुंबाला आणि पर्यायाने राष्ट्राला शिक्षित करता। क्रांतिज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांचं हे वक्तव्य खरं तर समाज व्यवस्थेच्या मूळ बळकटीकरणाचा मंत्र आहे। 3 जानेवारी 1831 सावित्रीबाईंचा जन्मदिवस। साध्या घरात जन्मलेली सावित्री पण विचार मात्र असामान्य। मनात स्वप्न होतं ज्ञानाने समाज उजळवण्याचं, समाजातून अंधश्रद्धा कुप्रथा मिटवण्यासाठी झटत असलेल्या युगपुरुषासोबत त्यांचा विवाह झाला। ते होते महात्मा ज्योतिबा फुले। त्यांनी सावित्रीबाईंना शिकवलं। पुढे याच सावित्रीबाईंनी पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू करून स्त्री जातीला शिक्षणाचं वरदान दिलं। त्या पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या। पण हे एक अग्निदिव्यच होतं। रोज शाळेत जाताना लोकांनी अपमान केला, शेण दगड फेकले, पण सावित्रीबाई थांबल्या नाहीत। मळलेली साडी बदलून त्या पुन्हा उभ्या राहिल्या, कारण त्यांना ठाऊक होतं ज्ञानापुढे अन्याय टिकत नाही। 1 जानेवारी 1848 पुण्यातील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली। ती केवळ इमारत नव्हती, ती होती स्त्री स्वाभिमानाची पहिली पायरी। त्या फक्त शिक्षिका नाही तर त्या समाज सुधारक होत्या। बालविवाह, सतीप्रथा, अस्पृश्यता यांच्या विरुद्ध त्यांनी आवाज उठवला। अखेरच्या श्वासापर्यंत त्या सेवेत राहिल्या। प्लेगच्या रुग्णांची सेवा करताना स्वतःचा जीवही त्यांनी अर्पण केला। 10 मार्च 1897 त्यांचा देह शांत झाला। एक पर्व संपलं, पण त्यांचे विचार मात्र अमर झाले। म्हणूनच सावित्रीबाई फुले फक्त इतिहास नाहीत, त्या आहेत आणि कायम राहतील अंधारात पेटलेली ज्ञानाची क्रांतिज्योत बनून। अशाच माहितीपर व्हिडिओजसाठी खेड टाइम्सला सबस्क्राईब करा आणि फेसबुक व इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मवर फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।